प्रयागराजमधील महाकुंभाला आजपासून सुरुवात होते। पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर पहिलं शाही स्नान आहे। आजपासून सुरू होणारा हा सोहळा 45 दिवस चालेल। दर 12 वर्षांनी होणाऱ्या महाकुंभासाठी हजारो साधू संत आणि जगभरातील लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झालेत। तर पुढील 1.5 महिन्यात तब्बल 35 कोटी भाविक येतील अशी शक्यता आहे। 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीमध्ये होत असलेल्या महाकुंभासाठी मोठ्या संख्येने साधू संत आणि भाविक प्रयागराजमध्ये आलेत। प्रयागराज इथे दर 12 वर्षांनी महाकुंभ होत असला तरी यंदाचा महाकुंभ विशेष असल्याचं साधू संतांचं म्हणणं आहे। सध्याची ग्रहस्थिती ही सर्वात पवित्र असून 144 वर्षांनंतर असा योग आल्याचं सांगितलं जातंय। आणि आता प्रयागराज इथून थेट आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। प्रशांत, 12 वर्षांनी तो दिवस अखेर पुन्हा एकदा उजाडलेला आहे। आजपासून महाकुंभाला सुरुवात होते, आजपासून पहिलं शाही स्नान होतंय। काय वातावरण आहे एकंदरीत तिथे? महत्वाचं म्हणजे पौष पौर्णिमा आहे आणि पौष पौर्णिमेच्या निमित्ताने स्नानाला सुरुवात होणार आहे। शाही स्नान जे आहे मकर संक्रांतीला होणार आहे, ज्याची सुरुवात नागा संप्रदायाचे नागा साधू करतात। सर्वात प्रथम त्यांना संधी असते खास करून त्यांना स्नान करण्याची। मकर संक्रांतीच्या म्हणजे 14 जानेवारीला हे पहिलं शाही स्नानाचा आजपासून प्रयागराज मेळा ज्याला आपण यात्रा म्हणतात त्याला यात्रा सुरू झालेली आहे। यामध्ये पहिलं स्नान आहे जे भाविकांना करता येणार आहे। माझ्या मागे जर बघितलं आपण प्रचंड गर्दी आहे भाविकांची। ही जी गर्दी आहे देशातील विविध राज्यातून हे सर्व भाविक इथे आलेले आहेत। महाराष्ट्रातून असो किंवा गुजरात असो तर मोठ्या संख्येने हे भाविक मोठी गर्दी आहे। आज साधारणतः 1 कोटीपेक्षा जास्त भाविक आज दर्शन घेतील अशा आणि स्नान करतील अशा प्रकारची। आणि सगळे काही महत्वाचं म्हणजे जर बघितलं या गर्दीच्या निमित्ताने सर्वांच्या मुखामध्ये एकतर जय श्रीरामचा आणि महादेव असंच त्यांची घोषवाक्य सुरू आहे। आणि जर बघितलं हे जे वातावरण आहे, मी सध्या जे आहे हे आखाड्याच्या गावामध्ये आहे आणि आखाड्याच्या गावामध्ये साधारणतः 21 सेक्टरमध्ये साधारणतः जर बघितलं आपण 21 सेक्टरमध्ये साधारणतः हे आखाड्याचं गाव बसवलेलं आहे। विविध आखाड्याचे 21 हेक्टर आहे। 21 हेक्टरामध्ये आणि या सगळ्यामध्ये जर बघितलं वातावरण जे आहे ते अतिशय भक्तिमय आहे। आणि दुसरीकडे बघितलं सोबत मोठी सुरक्षा व्यवस्था देखील आहे। आणि सुरक्षा व्यवस्थेवर जर बघितलं आपण त्यामध्ये ते माहिती मिळते सगळ्या प्रकारची सुरक्षा आहे। पोलीस आहेत, ज्या पद्धतीनं वातावरण आपल्याला पाहायला मिळते। पोलिसात अश्वधारक पोलीस आपल्याला जर बघितलं आपण सगळ्या भाविकांची सुरक्षा करण्याकरता अश्वधारक परीक्षा करण्याकरता देखील आहे। आणि या सगळ्यांची जर बघितलं हे सगळे भाविक आहे आणि या भाविकांसोबत जर बघितलं आपण तर हे आनंदाच्या वातावरणामध्ये आहे। आप लोग कहाँ से आए हो? आप लोग कहाँ से आए हो? कहाँ से है भाई? आप लोग कहाँ से आए हैं? मुंबई से आए। मुंबई से आए आहे। हे सगळे लोक मुंबईहून आलेले आहे। काही लोक इकडून दुसरीकडून आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। इथे ऋषिकेश शिबिर आहे अशा प्रकारचं वातावरण बघितलं पाहायला मिळते। आणि साधारणतः महाराज आप नारायण नमो नारायण। कहाँ से महाराज आप? हम लोग गुजरात अहमदाबाद संन्यास आश्रम अहमदाबाद से। अहमदाबाद से। आज से पौष पूर्णिमा की जो शुरुआत हो गई है, आज पहला स्नान हो, लेकिन शाही स्नान कल होने वाला है। हाँ, शाही स्नान कल होगा। शुरुआत कैसी होगी मकर कल शाही स्नान संक्रांति की? सुबह 4 बजे से हो जाएगी। सबसे पहला स्नान महानिर्वाणी अखाड़े का होगा, उसके बाद में सब क्रमवार जैसे आते हैं उस अखाड़े का होगा। वैसे होगा। हाँ होगा। और कल सुबह ब्रह्म मुहूर्त पे स्टार्ट होगा। 4 बजे स्टार्ट होगा सुबह में ब्रह्म मुहूर्त में। हाँ। आज से शुरुआत भी आज पूरे जो ऐसा कहा जाएगा कि आज से जो शाही सवारी होगी उसकी भी तैयारी शुरू हो जाएगी। पूरे आज से पूरी तैयारी चालू हो गई है। हाँ। और सुबह में 4 बजे से सबका रथ निकलेगा सबका शाही रथ स्नान। निकलेगा। हाँ, शाही स्नान के लिए सबसे पहले महानिर्वाणी अखाड़े का निकलेगा। नागा नागा संप्रदाय संप्रदाय का। सब नागा हाँ, सब नागा ही है। हाँ, हाँ। लेकिन जगत गुरु भाई शंकरा आचार्य जी विश्वकानंद जी का पहले निकलेगा। विश्वकानंद जी का पहला निकलेगा। निर्वाण पीठाधीश्वर है। हाँ, हाँ। और आचार्य महामंडलेश्वर भी है। महामंडलेश्वर है, तो उनका रथ सबसे पहला आगे होगा। उनसे आगे नागाओं की सवारी होगी। नागा साधू सगळ्यात पहिले स्नान करतील अशा प्रकारे संत महंत सांगत आहे। आणि गर्दी मोठी आहे। निश्चितच प्रशांत, गर्दी मोठी आहे आणि भाविकांमध्ये उत्साह देखील पाहायला मिळतोय। भक्तिपूर्ण वातावरणाचा आढावा तुम्ही दिलात त्यासाठी धन्यवाद। तर आपण पाहतोय आजपासून
महाकुंभाला सुरुवात झालेली आहे. 12 वर्षानंतर खरं तर हा योग येतो आणि महाकुंभातलं पहिलं शाही स्नान उद्या ब्रह्ममुहूर्तावर पार पडणार आहे. प्रयागराजमध्ये सध्या भक्तांचा सागर लोटलेला पाहायला मिळतोय. सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सोहळ्याला तिथे प्रयागराजमध्ये प्रारंभ झालेला आहे. 45 दिवस खरं तर हा महाकुंभ सोहळा असणार आहे.